हाय फ्रेंड्स, कसे आहात बघूया. तर हा भाग 2चाच एक प्रकार आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, पाहत असताना तुम्ही त्रिकोणकडे कसं पाहता. तर जसं की आता याचं उदाहरण घेऊया. इथे असं नका पाहू, अरे बापरे हा एक त्रिकोण आहे, मग हा एक त्रिकोण तयार झालेला आहे, मग इथे एक आहे, इथे एक आहे, असं इतकं बारीक सारीक जर पाहिलं तर तुम्ही गोंधळून जाणार. तसं नाही पाहायचं. ढोबळ मानाने जर पाहिलं तर हा पूर्ण एक त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये हा एक त्रिकोण आहे ना, त्याच्यामध्ये मधात एक आहे आणि आणखी एक आहे. तर आतले किती आहेत? 1 2 3 असे 3. अशा प्रकारे पहा. तर याच्याकडे जर तसं पाहिलं तर पहा बरं, हा चौकोन आहे का रे? दिसायला का चौकोन? हा चौकोन आहे. चौकोनामध्ये पहा त्रिकोण मोजा, एक है ना. त्याचा बेस एकच आहे. कोणता? हा चौकोनाचा बेस म्हणजे त्याचाच बेस, पाया त्याचा. मग मधात एक आहे, एक मधात 2. मग आता पाहत असताना तुम्ही काय, तुम्हाला विचारले त्रिकोण मोजा. हा चौकोन आहे ना, चौकोनाकडे दुर्लक्ष करा आणि मधात काय आहे? एक मोठा त्रिकोण आहे आणि त्याच्यामधले पहा आता. कारण असा हा बाहेरचा आपण एक त्रिकोण पाहतो मोठा, त्याच्यामधले मोजतो, बरोबर आहे ना. इथे तसंच करा ना. मग हा मधला कोणता आहे? हा आहे. मग त्याच्या मधामध्ये किती त्रिकोण आहेत ते सांगा. मधात किती आहेत? 2 आहेत. मग गुणाकारामध्ये 4 घ्या आणि प्लसमध्ये 1 घ्या. ठीक आहे. पहा, मधात 2 त्रिकोण, 1 2 हे 2 त्रिकोण आहेत. लिहिलं 2. गुणाकारामध्ये 4 घेतला आणि सूत्रानुसार आणि +1 म्हणजे हा सुटलेला एक मोठा, हा एक. ठीक आहे. इथपर्यंत आले तुम्ही. 4 दोन्ही 8 अधिक 1 इथपर्यंत आले तुम्ही. आता हा एक राहिलेला त्रिकोण जो की चौकोनापासून तयार झाला. ह्या चौकोनाला हा मोठा त्रिकोण चिटकल्यामुळे तयार झालेला हा एक आणि तयार झालेला हा एक. झाले की नाही? 2. म्हणजे +2 करा इथे. किती झाले रे? 11 त्रिकोण आहेत. कळलं का? नाही कळलं तरी बरं, आलं नाही. हां, पण कळलं नाही इथपर्यंत. आता याच्या आधारावरती गणित भरपूर द्यायचे, म्हणजे तुम्हाला चौकोनाच्या आतमध्ये आलेले त्रिकोणही मोजता आले पाहिजे. ठीक आहे. उत्तर तुमचं नाही आलं. हां ठीक आहे, नाही न येऊ द्या. आता हे तर बरोबर आलं, इथं कळलं तुम्हाला एवढं. ठीक आहे.